मी प्रकाश एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला आणि माझ्या आईवडिलांचा एकुलता एक असणारा मुलगा. आई सांगत होती की तिने देवाला खूप नवस केल्यानंतर माझा जन्म झाला. माझे बाबा मजुरी करायचे, आई देखील धुणी भांडी करायची. तेव्हा आमच्या घरी माझी विधवा काकू, त्यांची मुलगी अनु, जी माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती, आणि माझे आई बाबा आणि मी असे आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो. काका गेल्यानंतर काकू आणि अनुताई एकट्या पडल्या, पण माझ्या आईबाबांनी त्या दोघींचीही जबाबदारी घेतली. काकू देखील धुणी भांडी करायची आणि अनुताई घर सांभाळायची. मी अभ्यासात हुशार होतो, त्यामुळे बाबांचे स्वप्न होते की मी इतपत तरी शिकावे, जेणेकरून आमच्या घरची परिस्थिती काही अंशी तरी बदलली पाहिजे. आणि मीही लहानपणापासून आईबाबांचे कष्ट पाहत होतो. त्यांना होणारा त्रास पाहिला तेव्हाच ठरवले की मी शिकून खूप मोठा होणार आणि आईबाबांना सुखात ठेवणार. शाळेत असताना वर्गात नेहमी पहिल्या 4मध्ये माझा नंबर यायचा. मी 10वीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालो. तेव्हा मी बाबांना म्हणालो, बाबा, आता मीही कुठेतरी काम करतो. तेव्हा बाबा मला म्हणाले, नको, तू फक्त अभ्यास कर. अरे प्रकाश बाळा, माझ्यासोबत काम करणाऱ्या त्या नामदेवचा मुलगा अविनाश स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मी अविनाशला भेटायचे ठरवले आणि तेव्हा मला समजले की त्याने 12वीची परीक्षा दिली आहे आणि 12वीच्या सुट्टीत तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. त्याच दिवसापासून मी देखील त्याच्यासोबत अभ्यास करू लागलो. त्यानंतर मी 12वी देखील चांगल्या गुणांनी पास झालो आणि कला शाखेत प्रवेश घेतला आणि BA झालो. माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालूच होता. पण तेव्हा आई म्हणाली, बाळा, आता पुरे झाले तुझे शिक्षण. तुझ्या बाबांना आता काम होत नाही, तू कुठेतरी नोकरी कर. तेव्हा मला एका मित्राच्या ओळखीने एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. नोकरी लागून 4च महिने झाले असतील की तेव्हा आई म्हणाली, बाळा, आता लग्नाचे बघ. आपल्या सुलभा आत्याच्या दूरच्या नातेवाईकांची मुलगी आहे, 12वी शिकली आहे. तेव्हा काकूही लगेच म्हणाली, हो बाळा, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुम्हा दोघा भावंडांचेही लग्न व्हावे अशी आमची इच्छा आहे. मी म्हणालो, आधी अनुताईचे लग्न होऊ देत, मग मी करेन. अनुताई म्हणाली, माझ्यासारख्या एका पायाने अपंग असणाऱ्या मुलीबरोबर कोण लग्न करेल? काकू म्हणाली, अणूचेही लग्न होईल, पण आता तू लग्न कर, तिच्यासाठी थांबू नको. आणि शेवटी त्या सर्वांनी मिळून मला लग्नासाठी तयार केलेच. 2च महिन्यात माझे गीताबरोबर लग्न झाले. गीता सासरी आली तेव्हा ती आमचे छोटे घर पाहून नाराज झाली. गीताच्या बाबांनी तिला लग्नात TV, फ्रीज, कूलर अशा इतरही मोठ्या वस्तू दिल्या होत्या आणि घर लहान पाहून तिला प्रश्न पडला की एवढ्या वस्तू कुठे ठेवायच्या. तिच्या आईबाबांनी आमचे घर पाहून नाही तर माझा स्वभाव आणि नोकरी पाहून माझ्याबरोबर लग्न लावून दिले होते. माप ओलांडून गीताने घरात प्रवेश केला. ती घरात आल्याबरोबर इकडे तिकडे पाहू लागली. तिने पाहिले की आमच्या घरात एक छोटा TV सोडला तर एकही महागडी वस्तू नव्हती. सून घरी आल्यापासून आई आणि काकू खूप आनंदात होत्या. गीता सुरुवातीचे काही दिवस सर्वांशी व्यवस्थित वागत होती. सर्वांना असे वाटत होते की गीता सून म्हणून सर्व गुणसंपन्न मुलगी आहे. असेच व्यवस्थित दिवस सरत होते. एके दिवशी गीताला भेटण्यासाठी तिची मामे बहीण स्वाती आली. तिच्याबरोबर तिचा नवराही आला होता. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. स्वातीला आलेले पाहून गीताला खूप आनंद झाला, कारण त्या दोघी मैत्रिणीप्रमाणे राहत होत्या. स्वातीचे राहणीमान एकदम हायफाय होते, त्यामुळे गीता सारखी स्वातीकडे पाहत होती. तिचा नवरा पुण्यात एका कंपनीत काम करत होता. गीताने आपल्या घरातील सर्वांशी स्वातीची ओळख करून दिली. आज गीताने स्वातीच्या आवडीचे जेवण बनवले होते. काही वेळाने मीही कामावरून घरी आलो. घरी आल्याबरोबर माझीही स्वातीबरोबर गीताने ओळख करून दिली. त्यानंतर मी आमच्या खोलीत गेलो. माझ्या पाठोपाठ गीताही खोलीत आली. तेव्हा मी तिला म्हणालो, तुझी ही बहीण आपल्या लग्नात दिसली नाही, ती का आली नव्हती? तेव्हा गीता म्हणाली,
तिने प्रेमविवाह केला म्हणून माझ्या आईबाबांनी तिला बोलावले नाही. मी काहीच बोललो नाही आणि पुढे गीताही काही बोलली नाही. काही वेळाने आम्ही रात्रीचे जेवण केले. आमचे घर लहान होते त्यामुळे मी गीताला म्हणालो, तुम्ही दोघी आपल्या खोलीत झोपा आणि आम्ही इथे बाहेरच्या खोलीत झोपतो. गीता ठीक आहे म्हणाली. काही वेळाने सर्वजण झोपले पण बहुतेक ह्या दोघी झोपल्या नव्हत्या, कारण बराच उशीर दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्या बोलण्याचा आवाज येत होता पण दोघीही खूप हळू आवाजात बोलत होत्या. मीही विचार केला, खूप दिवसातून भेटल्या आहेत म्हणून गप्पा मारत बसल्या असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी गीता लवकर उठली. तिने सर्वांसाठी नाश्ता बनवला. आम्ही सर्वांनी मिळून नाश्ता केला. स्वाती पहिल्यांदा घरी आली होती म्हणून गीताने मला तिच्यासाठी नवी साडी आणायला सांगितली. सर्वांचा निरोप घेऊन स्वाती आणि तिचा नवरा जायला निघाले. बाबांना नीट दिसत नव्हते त्यामुळे त्यांचे डोळे तपासण्यासाठी डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जायचे होते. त्यामुळे मी आज सुट्टीवर होतो आणि त्यानंतर लगेच 2 दिवसांनी माझी MPSCची परीक्षा होती. मी बाबांना दवाखान्यातून घरी घेऊन आलो. पाहतो तर काय, माझी आई भांडी घासत होती आणि काकू कपडे धुवत होती. मी आईला विचारले, आई, तू आणि काकू कामे का करत आहात? गीता कुठे आहे? आई म्हणाली, अरे काही नाही, तिला जरा अस्वस्थ वाटत होते म्हणून ती झोपली आहे. आम्ही काम केले म्हणून काय झाले? रोज तर तीच करत असते की. तू आधी तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. मी खोलीत गेलो तर गीता बेडवर मोबाईल चाळत बसली होती. मला पाहताच म्हणाली, अरे तुम्ही आलात? मी म्हणालो, तुला काय झाले? तब्येत बरी आहे ना तुझी? नसेल तर चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. ती म्हणाली, मी बरी आहे. पण अचानक ती तोंडावर हात ठेवून धावत बाथरूमकडे गेली आणि उलटी करायला लागली. मीही तिच्या मागोमाग धावत गेलो. माझी काकू आणि आई एकमेकींकडे पाहून हसल्या आणि आनंदाने म्हणाल्या, देवच पावला म्हणायचा. मी विचारले, काकू काय झाले? तू आणि आई का खुश आहात? तेव्हा काकू म्हणाली, गीताला दिवस गेले आहेत. अरे तू बाबा होणार आहेस आणि आम्ही आजी होणार आहोत. हे ऐकताच मलाही खूप आनंद झाला. मी पटकन खोलीत गेलो आणि गीताला घट्ट मिठी मारली. तीही खुश होती. आई खोलीत येऊन म्हणाली, गीता बाळा, आता 3 महिने फक्त आराम करायचा. एकाही कामाला अजिबात हात लावायचा नाही. आम्ही आहोत ना कामे करायला. तेव्हा मग मीही काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी माझी स्पर्धा परीक्षा होती. आई, बाबा आणि काकूंचा आशीर्वाद घेऊन मी परीक्षेला निघून गेलो. असेच आनंदाने दिवस सरत होते. आता 3 महिने झाले गीताने एकाही कामाला हात लावला नव्हता आणि माझ्या आईने देखील तिला कोणतेही काम करू दिले नाही. गीता फक्त आरामात बसून ऑर्डर सोडायची. आज मला हे बनवून द्या, ते बनवून द्या आणि आई आणि काकूही आनंदाने करायच्या. कधी कधी मीही तिला बाहेरून खायला घेऊन यायचो. आम्ही सर्वांनी तिचे लाड पुरवले. एके दिवशी ती म्हणाली, आज मला डॉक्टरांकडे जायचे आहे. मी म्हणालो, चल आपण दोघे जाऊ. गीता पटकन म्हणाली, नको नको, मी शेजारच्या माझ्या मैत्रिणीसोबत म्हणजे पूजाबरोबर जाते. आज तीही दवाखान्यात जाणार आहे. तुम्ही कामावर जा. मग मीही तिच्याकडे पैसे दिले आणि सांभाळून जा असे सांगून निघून गेलो. संध्याकाळी घरी आल्यावर मी गीताला सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मागितले तर ती म्हणाली, अरे चा, त्या पूजाकडेच माझी फाईल राहिली वाटतं. मी तिला फोन करते आणि फाईल घेऊन यायला सांगते. तिने माझ्यासमोर फोन लावला आणि फोन स्पीकरवर ठेवला. गीता म्हणाली, अगं पूजा, माझी फाईल चुकून तुझ्या बॅगमध्येच राहिली. पलीकडून पूजा म्हणाली, अरे देवा, आता काय करायचे? मी तर जरा कामासाठी बाहेर आली आहे. गीता म्हणाली, असू देत, आल्यावर दे. ठीक आहे असे बोलून गीताने फोन ठेवला. तेव्हा मी काळजीने विचारले, मग तुला डॉक्टरांनी औषधे लिहून दिली आहेत का? गीता म्हणाली, नाही, त्यांनी आधी दिलेल्या गोळ्या पुढे चालू ठेवायला सांगितल्या आहेत. मी विचारले, घाबरण्यासारखे काही नाही ना? म्हणजे रिपोर्ट्स चांगला आहे का सोनोग्राफीचा? ती हो म्हणाली.
आता माझ्या घरातील सर्वजण तिची खूप काळजी घेत होते. सर्वजण आनंदात होते. आई तर म्हणाली, माझ्या सुनेला तिच्यासारखी सुंदर सुस्वभावी मुलगी व्हावी. काकू म्हणायची, काहीही होऊ देत, पण गीताचे बाळंतपण सुखरूप पार पडू देत. घरातील सर्वजण आनंदात होते, पण अनुताई नेहमी नाराज दिसायची. मी अनेकदा तिला विचारले असता ती काही नाही म्हणत होती. असेच दिवस सरत होते आणि एके दिवशी माझी तब्येत ठीक वाटत नसल्याने मी दुपारीच कामावरून घरी आलो. गीता खोलीत नव्हती. मी आईला विचारले तेव्हा आई म्हणाली, असेल इथे पूजाकडे. ती पुढे हसत म्हणाली, अरे एवढीही काळजी करू नकोस बायकोची. तू पोटात असताना तर मी खूप कामे केली आहेत, पण आजकालच्या मुलींना काहीही सहन होत नाही. तेवढ्यात गीताचा फोन वाजला. मी उचलून पाहिले तर तिच्या त्याच मामे बहिणीचा म्हणजे स्वातीचा फोन होता. मी फोन उचलला आणि सांगितले की गीता तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. ती आल्यावर फोन करेल. तिने ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला. फोन बंद केला, पण मला दिसले की मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालू होते आणि ती स्वातीबरोबर चॅट करत होती. बहुतेक चॅट करत असताना मध्येच तिला पूजाने बोलावले असेल. मी त्यांचे चॅट वाचले तर त्यात गीता असे म्हणत होती की मला खूप भीती वाटत आहे. मी उगाच तुझे ऐकून गरोदरपणाचे नाटक केले. आता मी काय करू? हे वाचून मला धक्का बसला. स्वाती म्हणत होती, घाबरू नको, काहीतरी मार्ग काढू. गीता म्हणाली, आता 3 महिने पोट एवढेही काही दिसत नाही म्हणून मी बिनधास्त होते, पण आता पुढे काय करू? हे सर्व वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण यापुढे स्वातीने तिला असा सल्ला दिला की ते ऐकून मी सुन्न झालो. ती म्हणाली, आता तू एक काम कर. ज्यावेळी तुझी सासू लादी पुसते तेव्हा तू मुद्दाम पाय घसरून पड आणि मग तुझे मिसकॅरेज झाले असे सांग. मग तेव्हा तुझा नवरा त्याच्या आईबाबांपासून वेगळा राहतो की नाही बघ. मला आता हळूहळू सर्व गोष्टी लक्षात यायला लागल्या. तेवढ्यात मला गीता आल्याचे समजले आणि मी पटकन तिचा फोन ठेवून दिला आणि कपडे बदलायला लागलो. ती खोलीत आली आणि मला म्हणाली, अरे आज तुम्ही दुपारीच कसे आलात? मी तिच्या पोटाकडे पाहिले आणि म्हणालो, आज तुला डॉक्टरांकडे घेऊन जावे म्हणतोय. नेहमी तू त्या पूजाबरोबर जातेस ना, आज आपण दोघे जाऊया. मी असे बोलताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती खूप घाबरली होती. कपाळावरचा घाम पुसत म्हणाली, मी त्या दिवशीच तर जाऊन आले, अजून 15 दिवसही झाले नाहीत. मी म्हणालो, बरं ठीक आहे, मला सोनोग्राफीचे रिपोर्ट्स दाखव. तू आता पूजाकडेच होतीस ना, मग घेतली की नाही फाईल तिच्याकडची? गीता म्हणाली, घेतली ना. ही काय, कपाटात तर आहे. तेवढ्यात आई जेवण करून घ्या असे सांगायला खोलीत आली. मी आईकडे पाहिले आणि म्हणालो, आई किती काम करशील, जरा आराम करत जा. आजपासून गीताला देखील कामे करू देत. यावर गीता लगेच म्हणाली, तुम्ही मला गरोदर असताना कामे करू देत असे का म्हणत आहात? आई म्हणाली, अरे अजून 1 महिना आराम करू देत तिला, मग मी स्वतः तिला कामे करायला सांगेन. मी म्हणालो, आई तू खूप भोळी आहेस. तूच काय, पण आपल्या घरातील सर्वजण अगदी साधी आणि सरळ माणसे आहोत, पण काही जण त्याचा गैरफायदा घेतात. गीता घाबरली होती. आई म्हणाली, बाळा काय झाले आहे तुला? तू असा का कोड्यात बोलतोयस? मी काहीही न बोलता पुन्हा गीताला तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मागितले. तेव्हा तिने कपाट उघडले आणि फाईल शोधण्याचे नाटक करायला लागली. मी आईला खुर्चीवर बसायला सांगितले. गीता म्हणाली, अहो मी तर इथेच ठेवली होती फाईल, पण आता काही सापडतच नाहीये. मी म्हणालो, असेल तर मिळेल ना. गीता माझ्याकडे पाहायला लागली आणि म्हणाली, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मी म्हणालो, अजिबात नाही. आई आमच्या दोघांकडे पाहू लागली आणि म्हणाली, काय झाले प्रकाश? तेव्हा मी बाबांना, काकूला आणि अनुताईलाही बोलावले आणि गीताला ह्या सर्वांसमोर 2 कांचिलात लगावल्या. आई म्हणाली, काही अक्कल आहे की नाही तुला? अरे गरोदर बायकोवर कोणी हात उचलते का? हेच संस्कार केले का आम्ही तुझ्यावर? मी म्हणालो, आई तुमच्या दिलेल्या संस्कारांमुळे मी एवढेच केले, नाहीतर हिला धक्के मारून घराबाहेर काढले असते. गीता म्हणाली,
काय झाले आहे तुम्हाला? मी काय केले आहे म्हणून तुम्ही असे वागत आहात? माझ्या तोंडून पटकन निघाले, तू गरोदरपणाचे नाटक करून आम्हा सर्वांना फसवले आहेस. एक नंबरची नाटकी बाई आहेस तू. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. तेव्हा अनुताई म्हणाली, प्रकाश, मी एक बोलू का? मी म्हणालो, हो बोल ना ताई, काय झाले? ताई म्हणाली, अरे ही गीता सतत कोणाला तरी फोनवर फेक प्रेग्नन्सीबद्दल बोलत होती. तेव्हा मला ताई का नाराज असायची हे आता समजले. गीता अनुताईकडे रागाने पाहत म्हणाली, अरे वा, म्हणजे तुला चोरून ऐकायची सवय आहे का? म्हणूनच देवाने एका पायाने आधू केले आहे. मी म्हणालो, खबरदार, ती माझी मोठी बहीण आहे, तिच्याशी नीट बोल, माफी माग तिची. गीता म्हणाली, अजिबात नाही. आईच्या डोळ्यात पाणी आले. काकू म्हणाली, गीता काय बोलतोय हा प्रकाश? सांग त्याला हे सर्व खोटे आहे म्हणून. गीता काहीच बोलत नव्हती. मी पुन्हा तिच्यावर हात उचलला. तेव्हा गीता म्हणाली, खबरदार माझ्यावर आता हात उचलला तर. मला नाटकी म्हणताना तर हो, आहे मी नाटकी. माझी खूप मोठी चूक झाली की मी तुमच्याशी लग्न केले. पश्चाताप होतोय त्याचा. ह्या तुमच्या खुराड्यात जीव गुदमरतो माझा. जरा म्हणून प्रायव्हसी नाही. आई वडील तर आहेतच, पण त्यांच्यासोबत ह्या दोघीही आहेत. मी काय ठेका घेतला आहे का ह्या सर्वांना खाऊ पिऊ घालण्याचा? दिवसभर काम करून मर मरायचे त्या स्वयंपाक खोलीत. ह्यांची राहणीमान देखील चांगली नाही. मला लाज वाटते ह्या सर्वांसोबत राहण्याची. तिच्या तोंडून हे सर्व शब्द ऐकून मी सुन्न झालो. ती पुढे बोलत होती की माझी मामी बहीण स्वाती, तिच्यासारखे मीही कोणत्या तरी श्रीमंत मुलासोबत लग्न केले असते तर फार बरे झाले असते. निदान अशी फाटकी माणसे तरी भेटली नसती. आईबाबांना मी सांगितले होते की मला ह्या माणसाशी लग्न करायचे नाही. तरीही त्यांनी माझे लग्न लावून दिले. काय तर म्हणे, मुलगा शिकलेला आहे, स्वभाव चांगला आहे, निर्व्यसनी आहे. अरे मी तर म्हणते व्यसनी असता तर बरे झाले असते. त्या स्वातीचा नवरा दारू पितो, पण बायकोचे सर्व हट्ट पुरवतो, तिला सुखात ठेवतो. आणि माझा नवरा बायकोला सोडून आईबाबांचा जप करतो. फक्त आईबाप नाही तर काकू, चुलत बहीण सगळा गोतावळा जमा करतो. बरे झाले त्या स्वातीने माझे डोळे वेळीच उघडले. नाहीतर मी ह्या घरात फक्त कामवाली होऊन राहिले असते. सर्वजण तोंडात साखर ठेवून गोड गोड बोलून कामे करून घेतात. मग मी तिला म्हणालो, अच्छा, तर स्वातीने कान भरले आहेत का तुझे? तरीच म्हणतो एवढा फरक कसा पडला? बरे झाले, तूही तुझे खरं रंग मूल होण्याआधीच दाखवले. आता मला तुझ्यासारख्या खोटारड्या बाईसोबत संसार करायचा अजिबात इच्छा नाही. गीताही म्हणाली, मी ही याचीच वाट पाहत होते आणि मला हे तुमच्या तोंडून ऐकायचे होते म्हणूनच तर थांबले होते. नाहीतर सर्व लोकांनी माझ्यावरच खापर फोडले असते. आई म्हणाली, मी गीताला मुलीप्रमाणे प्रेम दिले आणि हिने तर आम्हा सर्वांचा विश्वासघात केला. पण असे का केलेस गीता? का केलेस गरोदरपणाचे नाटक? गीता पटकन म्हणाली, मी वैतागले होते घरकामाला. मी लगेच म्हणालो, आणि आई, 3 महिन्यांनी तिचे मिसकॅरेज तुमच्यामुळेच झाले असे सांगून तिला वेगळा संसार थाटायचा होता माझ्यासोबत. तुम्हाला माझ्या नजरेतून उतरवायचे होते हिला. हे ऐकून आई घाबरली. ती रडायला लागली आणि म्हणाली, अगं तुला आमच्यासोबत राहायचे नव्हते तर तसे सांगायचे. मी स्वतः प्रकाशला समजावले असते, तो तिला घेऊन वेगळा राहिला असता. मी म्हणालो, आई हे बघ, तू अजिबात रडू नको. आपण साधी माणसे आहोत आणि आधी मला तुम्ही महत्त्वाचे आहात, मग इतर लोक. आणि काल परवा आलेल्या ह्या मुलीसाठी मी तुम्हाला कधीच सोडले नसते आणि यापुढेही सोडणार नाही. भले हिच्याशी घटस्फोट झाला तरी चालेल. मी आत्ताच हिच्या आई वडिलांना बोलावून घेतो. संध्याकाळी गीताचे आईबाबा आले. तेव्हा प्रकाशने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तिची आई म्हणाली, अगं काय केलेस तू? ह्या चांगल्या माणसांना फसवलेस, तेही त्या स्वातीचे ऐकून. अगं तिने पळून जाऊन लग्न केले. गावातील सर्व लोकात तिच्या आईबापाचे नाक गेले. मग तिला तुझे चांगले झालेले कसे बघवेल? जावई बापू, मुळात तुम्ही त्या स्वातीला घरी का ठेवून घेतले? चहा पाणी करून पाठवायचे होते अशा मुलीला. अहो, अशा मुलींना दुसऱ्यांचे चांगले बघवत नाही. मी म्हणालो, घरी आलेल्या पाहुण्यांना जा म्हणून कसे सांगायचे तुम्हीच सांगा.
पण मी म्हणतो, तुमच्या मुलीला चांगले वाईट समजत नाही का? गीता म्हणाली, हे बघा आई बाबा, आता मी इथे राहू शकत नाही. जर ह्यांना माझ्यासोबत संसार करायचा असेल तर मग ह्यांनाच यांच्या आई वडिलांपासून वेगळे राहावे लागेल. मी म्हणालो, मला तुझ्यासोबत राहायचे नाही तर वेगळा राहण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही तुमच्या मुलीला सोबत घेऊन जाऊ शकता. गीताचे आई बाबा म्हणाले, असे करू नका. आमच्या मुलीचे चुकले आहे याची आम्ही माफी मागतो. माझे आई बाबा देखील मला समजावत होते, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मी गीताच्या आईला म्हणालो, तुमच्या मुलीने माझ्या घरातील सर्व माणसांचा अपमान केला आहे. आमच्या गरिबीची खिल्ली उडवली. त्यामुळे मी हिच्यासोबत अजिबात राहू शकत नाही. गीता म्हणाली, आई बाबा, तुम्ही का वेळ वाया घालवत आहात? चला आपल्या घरी. मलाही आता ह्या माणसासोबत राहायचे नाही आणि ह्या घरात क्षणभरही थांबायचे नाही. माझा जीव गुदमरत आहे. मग काय? गीता तिचे सामान घेऊन आईबरोबर निघून गेली आणि आमच्या घरात शांतता पसरली. आई काकू रडायला लागले. बाबाही दुःखी झाले, पण मी आईबाबांना समजावले की ती मुलगी आपल्यात राहू शकली नसती, म्हणूनच तर ती गेलेली बरी. दुसऱ्याच दिवशी सकाळी काकू आणि अनुताई बॅग भरत होत्या. आईने त्यांना विचारले की तुम्ही दोघी कुठे निघालात? काकू म्हणाली, खरे तर हे गेल्यानंतरच आम्ही आमची सोय एखाद्या आश्रमात केली असती तर फार छान झाले असते. उगाच प्रकाशच्या संसारात आमची अडचण झाली. आई म्हणाली, मग आम्हीही तसेच केले असते तर बरे झाले असते. मी म्हणालो की तुम्ही जर मला सोडून जाणार होतात तर मग माझ्या मागे लग्न कर म्हणून का लागला होतात? तुम्ही सगळे आहात तर माझ्या जगण्याला अर्थ आहे. गीताला सुद्धा मी कधीच काही कमी पडू दिले नाही. नवऱ्याची जी कर्तव्य असतात ती मी पार पाडली, पण त्या बदल्यात तिने मला काय दिले हे तुम्हीही पाहिले आहे. आई, तिला फक्त नवरा पाहिजे होता, त्याची माणसे नको होती. हे असे कसे चालेल आई? आणि बाबा, मला सांगा, माझ्या ठिकाणी जर तुम्ही असतात तर काय केले असते? तेव्हा बाबाही म्हणाले, मीही आईवडिलांना सोडले नसते. पण बाळा, तुझ्यासारखी खूप कमी मुले असतात ज्यांचे आईवडिलांवर प्रेम असते. मी म्हणालो, काकू आणि अनुताई, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. आपण शेवटपर्यंत एकत्रच राहणार आहोत. दुसऱ्या दिवशी मी बाबांना म्हणालो, बाबा, 2 दिवसांनी माझा MPSC परीक्षेचा निकाल आहे. बाबा म्हणाले, तू कष्ट केलेस त्याचे फळ तुला नक्की मिळेल. 2 दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला आणि मी MPSCची मुख्य परीक्षा पास झालो. आईबाबांना खूप आनंद झाला. त्यांना हे सर्व स्वप्नवत वाटत होते. काकूंच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. अनुताई म्हणाली, प्रकाश, तू खरेच तुझ्या नावाप्रमाणे आपल्या ह्या कुटुंबाचा अंधार दूर करून आम्हा सर्वांना प्रकाशात आणलेस. आमच्या गावातील सर्वांना ही बातमी समजली तेव्हा गावातील लोकांनी माझी भव्य मिरवणूक काढत सत्कार केला. पेपरमध्ये वरच्याच पानावर बातमी आली की नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एका गरीब कुटुंबातील मुलाने घवघवीत यश मिळवले. पेपरमध्ये माझा फोटो पाहून आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी त्यांना म्हणालो, बाबा, आता आपले चांगले दिवस आले आहेत, अजिबात रडायचे नाही. त्यानंतर मी माझ्या कामावर रुजू झालो. दिवस सरत होते. मी सर्वात आधी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये अनुताईच्या पायाचे ऑपरेशन केले. काही दिवसांनी तिचे एका चांगल्या मुलाशी लग्न लावून दिले. आता अनुताई तिच्या सासरी खुश आहे. जेव्हा आमचे दिवस बदलले ही गोष्ट गीताला समजली तेव्हा आमचा घटस्फोट होऊनही ती माझ्या घरी आली. घराचा झालेला कायापालट पाहून अवाक राहिली. गाडी, बंगला, घरात काम करणारे नोकर, आई बाबा ज्यांना तिने त्यांच्या राहणीमानावरून हिणवले होते त्यांच्याकडेही पाहत होती. तिने माझ्या आईचे पाय धरले, सर्वांची माफी मागत होती. सतत मला एक संधी द्या असे म्हणत होती. पण तेव्हा मी तिला म्हणालो की आता काही उपयोग नाही, आपला घटस्फोट झाला आहे. पण मी तिला हेही म्हणालो की अजूनही सांगतो, तू काही बदलली नाहीस हे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. पण आता आली आहेस तर शेवटचे ऐकून जा. लवकरच मी एका मुलीशी लग्न करत आहे आणि तिला मी आधीच सांगितले आहे की माझ्या आईबाबांशिवाय मी शून्य आहे. त्यामुळे त्यांना त्रास होईल असे कधीच वागू नकोस. असो, जमल्यास ये माझ्या लग्नाला.
असे म्हणताच ती रागाने निघून गेली. तर मित्रांनो, तुम्हीच सांगा, जर गीताने माझ्या गरिबीची खिल्ली उडवली, माझ्या आईवडिलांचा अपमान केला, मग त्याच गीताला मी पुन्हा एक संधी द्यायला हवी होती, की माझा दुसरे लग्न करण्याचा निर्णय योग्य होता? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.